त्याच्यापेक्षा त्या ठिकाणी 10-11 गुंठे जागा आहे, जेणेकरून शासन त्या ठिकाणी एक सुसज्ज अशी इमारत बांधेल आणि त्याच्यामध्ये मग आपल्याला ज्या आपण सेवा देतो त्याच्यामध्ये महिलांची तपासणी आहे, गरोदर महिलांची तपासणी आहे, त्यानंतर लसीकरण आहे, आरोग्य सेवा सत्र आहे किंवा ज्येष्ठ नागरिकांची तपासणी आहे किंवा या ठिकाणी जे वयोवृद्ध लोक येतात असंसर्गजन्य आजाराचे, डायबिटीसचे लोक आहेत, हायपरटेन्शनचे लोक आहेत, त्यांची पण आपण तपासणी करतो, त्यांनाही आपण मोफत औषधोपचार देतो. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला या ठिकाणी देता येतील. दुर्दैवाने आपल्याला आत्तापर्यंत अशी जागा उपलब्ध झालेली नाही ग्रामपंचायतकडनं, कारण शासन तर इमारत बांधते पण जागा तर ग्रामपंचायतनी किंवा ग्रामस्थांनी उपलब्ध करून द्यायची असते. कारण आता शेजारच्याच गावामध्ये याच्यानंतर पिंपळे या ठिकाणी उपकेंद्र मंजूर झालं आणि तिथं मोठी अशी सुसज्ज इमारत उभी आहे. मध्यंतरी आम्ही पेपरमध्येही बातमी वाचली होती की कुणी देण्याची इच्छुक आहेत. नक्की ताई काय झालं होतं त्या जागेचं? म्हणजे ग्रामपंचायतीने करून घेतली नाही, आरोग्य खात्याने करून घेतली नाही का त्या माणसानेच दिली नाही? ते त्यांचं असं म्हणणं होतं की आमचं नाव लागावं तिथं, हां. त्यांच्या वडिलांचं किंवा कुणाचं असं नाव लागावं. तर तसं म्हणजे ह्यांना करता येत नाही ना वरून शासनाला की नाव इमारतीला देता येत नाही. ते इमारत बांधून देतील त्या जागेत, पण नाव देता येत नाही कोणाला. थोडक्यात विनायक जागा देणं गरजेचं आहे, बरोबर तसं आहे? विनायक जागा देणं गरजेचं आहे. धन्यवाद सर. ठेवले असेल त्याच्यातलं पाणी सुद्धा निचरा व्हायला पाहिजे किंवा फ्रीज असेल त्या फ्रीजमध्ये सुद्धा खाली ट्रे असतो त्याच्यामध्ये पाणी साठतं, ते पाणीसुद्धा आपण 8 दिवसातनं एकदा काढलं पाहिजे आणि तो ट्रे कोरडा करून नंतर दुसऱ्या दिवशी आपण ते फिट केलं पाहिजे. तर 8 दिवसातून एकदा जर आपण आपली भांडी कोरडी केली किंवा पाण्याचे साठे नष्ट केले तर आपल्याकडे एडीचे डास होणार नाही. नाहीतर आपल्याकडं गप्पी पाशीची टाकी पण आहे, जे सार्वजनिक स्त्रोत आहे त्या ठिकाणी आपण गप्पी पाशी सोडू शकतो किंवा आपल्या घराच्या समोर जर एखादी टाकी असेल पाण्याची त्यातलं पाणी आपल्याला काढता येतं ते आपण त्या ठिकाणी गप्पी पाशी सोडू शकतो. आणि गप्पी पाशीचे डासांची अंडी जे किंवा आळी जे ते भक्षण करतात त्यामुळे डासांची वाढ होते. आणि जे पाणीसाठी आपल्याला नष्ट करता येण्याजोगे नाहीत घराच्या बाहेर जे आहे त्याच्यामध्ये डबकी साठतात, त्याच्यामध्ये ॲनाफिलिसची डास वाढू शकतात, त्याच्यापासून मलेरियाचा प्रादुर्भाव होतो. तर अशा ठिकाणी आपण आपलं जे गळकं ऑइल किंवा खराब झालेलं ऑइल आहे मोटरसायकल, आता प्रत्येक घरात जवळपास 2-2 ते 3-3 मोटरसायकल आहे, सर्व्हिसिंग करतो आपण. आपलं खराब झालेलं ऑइल जर त्याच्यामध्ये टाकलं त्याचा तवंग जर पसरला तर डासाच्या आळ्यांना पुढं ऑक्सिजनचा सप्लाय होणार नाही, डास मरतात. तर आपल्याला डासोत्पत्ती स्थानं जी ती नष्ट केली पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि जर आजार असेल तर शक्यतो सरकारी दवाखान्यात म्हणजे आपलं उपकेंद्र आहे किंवा जवळ आपल्याला सासवडचं ग्रामीण रुग्णालय इथे येऊन जर उपचार घेतला तर शासनाचं पण आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी आपले तापाचे पेशंट वाढले आणि तुम्ही जर खाजगी दवाखान्यात जाऊन उपचार घेतला तर ते कळत नाही लवकर. त्यामुळं शक्यतो लोकांना विनंती आहे की आपण शक्यतो शासकीय संस्थेमध्ये येऊन उपचार घ्यावे, जेणेकरून आपले पैसे पण खर्च होणार नाही आणि लवकरात लवकर अशा साथीच्या रोगांवर उपाययोजना करता येईल. तर अतिशय चांगली माहिती तुम्ही दिली. पण जो होता की पांगार गावामध्ये उपकेंद्र गेली अनेक वर्षापासून, साधारण किती वर्षापासून हे चालू? माझ्या माहितीप्रमाणे 30 ते 32 वर्षापासून हे उपकेंद्र चालू आणि त्या अंतर्गत हे सध्या जर पाहिलं तर अगदी छोट्याशा जागेमध्ये ग्रामपंचायतीचा हा 6x8चा सुद्धा गाळा नसेल, त्या गाळ्यामध्ये हे उपकेंद्र चालू आहे. इथं पेशंट कुठे बसत असेल, इथं डॉक्टर कुठे बसत असतील, इथं गोळ्या देणारे कुठे बसत असतील, की म्हणजे अवघड परिस्थिती आहे. मग काय नक्की काय अडचण होती की पांगारे गावामध्ये इमारत उपलब्ध होत नाही का, एखादी शाळा वगैरे, काय नक्की काय अडचण होती? याच्या संदर्भात आपण मागच्या 2-3 वर्षामध्ये जवळपास 4-5 वेळा आपण ग्रामपंचायतीला गेलो, जेणेकरून तुमचं गावातलं एखादं जुनं समाज मंदिर असेल किंवा जुनी अंगणवाडी किंवा जुनी शाळा असेल किंवा एखादं घर असेल ते आम्हाला उपकेंद्रासाठी वापरायचे किंवा मग तुमच्याकडे जर गायरान जागा असेल तर आता शासनाच्या नियमाप्रमाणे 20 गुंठे जागा लागते. नेहमीच येतो मग पावसाळा. या नियमाप्रमाणे पाऊस आला आणि पावसाबरोबर साथीचे आजारही पांगारे गावामध्ये खूप वाढले. खरं तर एक निसर्गसंपन्न गाव असणाऱ्या या पांगारे गावामध्ये साथीच्या आजारांनी सध्या थैमान घातलेले. चिकनगुनिया,
डेंग्यू आणि तत्सम असणाऱ्या साथीच्या आजारांनी पांगारातल्या प्रत्येक घराघरातील एक तरी पेशंट कमीत कमी आपल्याला आढळून येतो. या पार्श्वभूमीवर पांगारे गावचे सामाजिक कार्यकर्ते अशोकराव कुंभार आणि मी स्वतः आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली आणि त्यांनी पांगारे गावामध्ये येण्याचं कबूल केलं. खरं तर एका मोठ्या गावासाठी असणारं हे उपकेंद्र आपण सर्वजण पाहतात. या उपकेंद्राचं चांगल्या वास्तूमध्ये स्थलांतरित व्हावं अशा संदर्भात गावकऱ्यांच्या काही कल्पना आहेत आणि याबद्दल मला अधिकाऱ्यांनाच विचारायचं वाटतं की नक्की आतापर्यंत काय काय केलं गेलं किंवा इथून पुढं काय केलं जाणार आहे. नमस्कार, मी डॉक्टर विक्रम काळे, तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती. आज या ठिकाणी शासनाचा असा नियम आहे की उपकेंद्रासाठी शासनाचं 20 कोटी जागा मागतात आणि प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी 2 आहे. आता प्रत्यक्षात गावाला चौकशी केली तर गाव म्हणणं आमच्याकडे गायरान जागा नाही. गाव जेवढी जागा दिली त्याच्यामध्ये त्या पद्धतीचं प्लॅन आपण आपल्या पंचायत समितीच्या बांधकाम विभागाकडनं तयार करून तो शासनाकडनं ॲप्रुव्हलसाठी पाठवू शकतो आणि शासनाकडनं ॲप्रुव्हल आल्यानंतर संबंधित बांधकामाला सुरुवात होऊ शकते. अशा पद्धतीचं आहे. आणि सध्या साथीचे आजार वाढले, हे सर्वच याच्यामध्ये आता हे जे वातावरण आहे ते डासांच्या वाढीला अतिशय पोषक आहे आणि डेंग्यू, चिकनगुनिया किंवा झिका याचा जो डास आहे तर हा स्वच्छ पाण्यामध्ये वाढतो आणि घरात आपण जे वापरायचं पाणी जे आहे तर ते स्वच्छ पाणी आहे, त्याच्यामध्ये एडिसचा जो डास आहे तर तो अंडी घालतो. त्याचा डास तयार व्हायला जवळपास 10 दिवस लागतात. 8 दिवसातून जर एकदा आपल्या घरातली सगळी भांडी जर धुवून घासून पुसून कोरडी केली आणि पालथी घालून ठेवली, 1 दिवस जर पाणी भरलं नाही तर हे सायकल जे आहे डासाचं जीवनचक्र ते भेटलं जाईल आणि डास तयार होणार नाही आणि त्या डास जर तयार झाला नाही तर आपल्याकडे डेंग्यू, चिकनगुनियाचे पेशंट येणार नाही. तर ही साधी गोष्ट आहे. तर त्यासाठी गावातल्या लोकांचं सहकार्य अपेक्षित आहे, जेणेकरून 8 दिवसात एकदा तरी घरातली जी काही वापरायचं पाणी आहे ती भांडी सगळी कोरडी ठेवायची आणि डासाचं जीवनचक्र हे भेटायचं. दुसरी गोष्ट, आपल्या घराच्या आजूबाजूला परिसरात 10 मीटरच्या मध्ये जो काही कचरा पडला आहे म्हणजे प्लॅस्टिकचे रिकामे कप किंवा घरातलं भंगार साहित्य, जुने झालेले टायर तर ते असतील तर ते आपल्याला नष्ट करायचे. हे कुठं घराच्या आपण काय होतं वस्तू शोभेच्या वस्तू आणताना आपण महागड्या किमतीला विकत आणतो आणि 2 वर्षांनी मग काय होतं त्याची गरज संपते किंवा फॅशन संपते आणि नंतर मग काय होतं ती आडगळ होती. पण आपण विकत आणताना त्याला किंमत मोजलेली असते, त्यामुळे माणूसाला काय होतं भंगारमध्ये विकावं असं वाटत नाही. ते वर कुठेतरी आपण टाकून देतो, त्याच्यात काय होतं पाणी साठतं आणि कुठल्याही स्वच्छ पाणी साठून राहिलं 10 दिवसापेक्षा जास्त काळ त्याच्यामधनं मग डास उत्पत्ती होती. एकदा डास उत्पत्ती झाली की त्याच्यापासून हे आजार पटकन पसरतात.